कसं केलं ते सांगशील? हो. माझं नाव ओम सुरेश मते, शाळेचं नाव रामराव चव्हाण विद्यालय. मला 10वीला 76% मिळतील. बरं, 76% फिक्स डॉट. हां, की त्याच्यात काही पॉईंट वगैरे आहे तर? पॉईंटचं नाही सांगू शकत. 76 फिक्स आहे. म्हणजे तू सगळ्या सब्जेक्टचं ॲनालिसिस केलेलं आहे का? म्हणजे त्याला पूर्ण हे केलं का? समजा मराठीचा विषय आहे, त्याचे प्रश्नपत्रिका जसं तू उत्तर लिहिल्यानंतर घरी आल्यानंतर तू त्याचं ॲनालिसिस केलं आहे का? तसं काहीच केलेलं नाही, फक्त म्हणजे तू जसे पेपर लिहिले त्याच्यानुसार एक अंदाज सांगतोय तो. बरं, सुमित तुझं काय? मला 75% भेटतील. हां हां, बोल ना. माझं शाळेचं नाव स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय. आणि 75% म्हणजे कसं आहे, फक्त अंदाज आहे का परफेक्ट आहे असं वाटतं तुला? थोडा अंदाज आहे, म्हणजे इतकं परफेक्ट सांगू शकत नाही आपण. म्हणजे का बरं सांगू शकत नाही? आता काही चुका होऊ शकतात थोडाफार. म्हणजे प्रश्नपत्रिका तुझ्या हातात आल्यानंतर उत्तर तर तूच लिहिलेत ना, तरी तुला काय वाटतं? थोडंसं असं कोमा वगैरे मराठीमध्ये म्हणजे सगळ्या विषयांचं ओव्हरऑल कॅल्क्युलेशन्स कसं असेल तुझं? म्हणजे सगळ्या विषयांचं तू ॲनालिसिस केलं आहे का? नाही. मग असंच फक्त सांगतोय का? ओके. माझं नाव हर्षद अजिनाथ काकाळ. मला 75 अंदाज आहे. 75. पण मी जसं प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका लिहिल्या त्यानंतर तुम्ही आल्यानंतर घरी त्याला असं थोडं आल्यानंतर अंदाज काढला. हां, सगळं तर 75च्या पुढे जात. 75च्या पुढे जात आहे. पण 75 तुझं असं फिक्स आहे की बरं थोडंफार इकडं तिकडं झालं तर 75 मिळू शकतात. येस. हां, माझं नाव प्रणव पठारे. 75%च्या अपेक्षा आहे. ॲनालिसिस केली थोडी. 75 मिळतील असं वाटतं. बरं. माझं नाव संस्कार भोये. मी गॅलेक्सी नॅशनल स्कूल या शाळेत शिकतो. मला 75% अबावच पडतील. माझ्या ज्या मी पेपर अनालायसिस केलेले आहेत सगळे, त्यापैकी मला 80 पर्यंत पडते आहे. पण जर काही स्पेलिंग मिस्टेक्स वगैरे मध्ये मार्क मध्ये जास्त जर हे झाले, डिडक्ट झाले, तर मला 75 पर्यंत पडते. बरं, म्हणजे समजा तू पूर्ण अनालिसिस करून 85चं तुझं कॅल्क्युलेशन्स आहे. 80 का? 80चं आहे. पण असं तुला वाटतं की थोडंफार जर मिस्टेक झाले असतील तर 75 100% मिळतीलच पा. ओके. पॉईंटमध्ये वगैरे काय आहे का तसं? पॉईंट एवढं मग सर 80 मध्ये पॉईंटमध्ये तेवढं काही कॅल्क्युलेशन नाही करता येणार, कारण स्पेलिंग मिस्टेक्स वगैरे खूप काढताना सीबीएसई. हां, येस 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 येस. सीबीएसई पॅटर्न कारण तो खूप ॲक्युरेटली येस. ओके, म्हणजे तुझा सीबीएसई पॅटर्न होता. येस. शाळा कोणती होती? गॅलेक्सी नॅशनल स्कूल. गॅलेक्सी नॅशनल स्कूल. ओके. हां, माझं नाव शोभा निमसे आहे. मी रेसिडेन्शियल हायस्कूल अहमदनगर या शाळेत शिकतो. मला अंदाजे 85च्या आबूस मार्क पडतात. एनालिसिस करून 85 तर फिक्स पडतात. 85 फिक्स राहतील. बरं, म्हणजे ॲनालिसिस केलेलं आहे का तू पूर्ण ओव्हरऑल? पूर्ण ॲन्सर म्हणजे प्रश्नपत्रिका ॲन्सर सगळे ॲनालिसिस केलं. म्हणजे प्रत्येक प्रश्नपत्रिकेमधून जे उत्तर तू लिहिलेले आहे त्यानुसार तू एकदम परफेक्ट ॲनालिसिस केलेलं आहे. बरं, ओके. हां, माझं नाव ओम क्षीरसागर. मला 75% पडतील. तर मी चेक केलं तर तेव्हा 78 पडत होते. काही चुका झाल्या तर 75. म्हणजे 75 मिळतील. थोडंफार मिस्टेक झालेले असतील असं वाटतं तुला? तुला काय वाटतं? अरे हा, तू नवीन आहे का? बरं. तुम्हाला असं वाटतं का तुम्ही जे सांगितलेले पर्सेंटेज जे आहेत, तुम्ही केलेल्या मेहनतीनुसार कमी आहेत का जास्त आहेत? बरोबर आहे. आमच्या जेवढी मेहनत केली त्या हिशोबाने 85च्या अबव पडायलाच पाहिजे. 85च्या अबव पडायला का 85च पडायला पाहिजे? त्याच्या पुढंच 90च्या प्लस बी जाऊ शकतो. 90च्या प्लस पण जाऊ शकतो. ओके. तुला काय वाटतं? मला असं वाटतं की जेवढी मेहनत केली होती त्याचे थोडे कमीच पडलेले आहेत, कारण पेपर खूप अवघड आले होते सीबीएसईचे. आणि मॅथचा पेपर तर खूपच अवघड गेले मला. मग त्यामुळेच माझे थोडे पर्सेंटेज डाऊन होते. त्यामुळे पर्सेंटेज डाऊन होऊ शकतात. बरं, तुझं काय ओपिनियन आहे? 75च्या पुढे पडले तरी चालेल.
चालेल म्हणजे मी देणार नाही पण म्हणजे ऍक्च्युली तू जे समजा केलेले जे काही समजा स्टडी आहे बरोबर, तू प्रश्नपत्रिका हातामध्ये आल्यानंतर तू लिहिलेले जे उत्तर आहेत बरोबर, या सगळ्यांचा विचार करून तुला काय वाटतं त्याबद्दल? सगळ्यांचा विचार करून 78 पर्यंत जाशील असं वाटतं. बर, तुझं काय ओपिनियन आहे? 76% फिक्स पडते. फिक्स पडणारच हा ठाम तुझा निर्णय. म्हणजे कशावरून ठरवला तू? मागे ठीक आहे, आपली 3 विषयाचे पेपर सोपे गेले. कारण तुमचा हा जो ओव्हरऑल जो रिझल्ट आहे ना, तर बेस्ट ऑफ 5च्या अंडर कॅल्क्युलेट केला जातो पा बरोबर. कशाच्या अंडर? बेस्ट ऑफ 5. म्हणजे ज्या विषयांना जास्त मार्क मिळतील ते बेस्ट ऑफ 5 मध्ये कॅल्क्युलेट केले जातात. सुमित तुझं काय ओपिनियन? जेवढी मी मेहनत घेतली होती तेवढे पडतील. म्हणजे एवढी मेहनत घेतली ते 75%च्या आसपास. हां हां, तुम्हाला दोघांना पण तेच वाटतं? बरं, सपोज असं झालं तर कसं म्हणतात ना, नाण्याला 2 बाजू असतात बरोबर ना, एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह बाजू असते. तर त्या निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह बाजूमध्ये तुमचं काय ओपिनियन? सपोज जर तुम्ही आता ठरवलेला जर अंदाज आहे तो जर नाही मिळाला तर त्याच्याबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे? निगेटिव्ह बाजू. मी ठरवलेला अंदाज आहे त्याबद्दल मला नाही मिळालं तर मी एवढं पण काही दुःखित नाही होणार. कारण मला जेवढं मिळालंय ते माझ्या स्वतःच्याच मेहनतीने मिळालं आहे. त्यांनी म्हणजे जेवढी मी मेहनत केली तेवढंच मला मार्क भेटणार आहेत. मला काही जास्त कमी करणार नाही कोणी. मग मी त्याच मार्कांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करेन. अजून थोडेफार जास्त हे मिळाले तर मग सायन्स साईडच घ्यायची आहे. मग सायन्स साईड मधून 11वीला जास्त प्रयत्न करेन. 11वी आणि 12वीला जास्त फोकस करणार. ओके, तुला काय वाटतं? मला असं 100% कॉन्फिडन्स आहे की 85चा आपण मार्क मिळते. नाही, एक फिक्स सांग ना, जर तुझं कॉन्फिडन्स एवढं स्ट्रॉंग आहे तर 85 की 90? 100%? येस. ओके, बट सपोज जर नाही मिळाले तर आपण एक पॉझिटिव्हिटी तुझे विचार केलाय हा खूप छान आहे. आणि त्याच्यापेक्षा तू जसे उत्तरपत्रिका लिहिल्यात त्यानुसार तुला चांगले मार्क मिळावे. बट सपोज थोडासा निगेटिव्ह जर विचार केला, तू आता ठरवलेला जो तुझा कॉन्फिडन्स आहे की तुझी लेवल आहे, जर असे नाही मिळाले तर थोडा निगेटिव्ह विचार केला तर तुझं काय ओपिनियन असेल? नाही तसं काही नाही, आपण जेवढी मेहनत केली तेवढी मिळणारच आहे. आणि कॉपी तर आमच्या शाळेत झालीच नाही. मी तसं पण फर्स्ट बँचवरतीच होतो. त्याच्यामुळे जेवढे लिहिलं सगळं आपल्या प्रामाणिकपणे लिहिलं. येस, म्हणजे जेवढे मिळते तेवढे स्वीकारता आहेच. येस. बरं, ओके. म्हणजे असं अनहॅपी वगैरे काही वाटेल का? काहीच वाटणार नाही. बरं, हां, तुझं काय ओपिनियन आहे त्याबद्दल? 75 आणि 78. आणि जरी ते नाही पडले ना तर 70 तर पडते ना. 70 पडतीलच. बरं, मग असं तुला काही मिसगाईड किंवा असं अनफिलिंग वगैरे वाटेल का? म्हणजे थोडंसं सॅड वगैरे होशील का? नाही, पण 70च्या वरती जाईल ना. इकडून नाही तिकडून नाही, मध्येच. हां, मध्येच बसणार आहे का? इकडून नाही तिकडून. म्हणजे दुःख वाटेल का तुला? समजा जर तो ठरवलेला अंदाज खरा नाही ठरला तर दुःख वाटेल का? थोडंफार. म्हणजे का बरं वाटेल? म्हणजे समजा दुःख वाटेल तर हे श्रेय कुणाला देणार? तू स्वतःला देणार का शिक्षकांना देणार का ज्यांनी प्रश्नपत्रिका काढलात त्याला देणार? स्वतःलाच देणार. मग दुःख का बरं व्यक्त करतो? पण मग उत्तर तर तू लिहिले ना, मग दुःख यायलाच नाही पाहिजे बरोबर ना. कारण तू केलेल्या मेहनतीचं फळ तुला मिळालंय तर मग त्याबद्दल दुःख कशाला पाहिजे? का दुःख हे वाटतं की शेजारीचे काय म्हणतील, मित्र काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील, त्याच्यामुळे दुःख वाटेल का? म्हणजे स्वतःला तू असं कंपेअर करतो असं वाटतं का? नाही ना. तुझं काय ओपिनियन आहे? समजा शेजारी असतील, रिलेटिव्ह असतील, फ्रेंड्स असतील, जर ते म्हणले तर अरे तू खूप अभ्यास करत होता रात्रंदिवस, पण मग काय अशा वेळेस तुला काय वाटेल? नाही, त्यांचं काय आहेच नाही ना त्याच्यात योगदान. सगळा अभ्यास तर मीच केलाय, कष्ट मीच घेतले. त्यांचं म्हणजे बोलणार ते त्यांचं कामच आहे, पण जे काय आहे ते आपलं माझ्यामुळेच आहे ना. लोक काय बोलतात हा सगळ्यात मोठा रोग आहे बरोबर. लोकांना तर ते बोलणारच आहेत. सगळ्यात महत्वाचं श्रेय म्हणजे तुझं आहे आणि ते तू सिद्ध केले. कमी मिळाले जास्त मिळाले, जे मिळणार आहे ते मिळणार आहे, ते सत्य आहे. म्हणजे जरी निगेटिव्ह जरी विचार केला तरी दुःख होण्याची काहीच गरज नाही. येस, ओके. तुला काय वाटतं?
शेजारचे आणि मित्र वगैरे तर बोलणारच आहेत मला की तुला कमी मार्क पडले वगैरे, तू अभ्यास केला खूप पण तुला कमी मार्क पडले, पण मी त्यांनी अजून मी निगेटिव्ह नाही होणार, मी डिमोटिवेट नाही होणार त्यांनी. मी त्यांच्याकडूनच तो अग्रेशन घेणार त्याच की ते जे बोललेत मला त्याच अग्रेशन घेणार आणि 11वी 12वी मध्ये मी त्यांना परत बाउन्स बॅक बाउन्स बॅक करून दाखवणार मी. येस येस येस. ओके, कारण काय असतं आत्ता तुम्ही जे बोलताय ना खूप छान बरं का. बी हॅपीनेस, डोंट वरी, बी हॅपी. सो ॲक्च्युली मार्केटमध्ये अशा गोष्टी घडतात कारण इथून पाठीमागचा जो पास्ट होता ना, तर काय होतात मुलं आहेत ना लवकर हरेश होतात किंवा डिमोटिवेट होतात. त्यानंतर पॅरेंट्स पण कंपेअर्स करतात किंवा रिलेटिव्ह पण कंपेअर करतात, खूप काय अभ्यास करत होता, बरंच काही करत होता, मग तुला एवढे कमी का मार्क मिळाले. तर मग त्यावेळेस आपण काय करतो, मग थोडंसं स्वतःला काय करतो, इग्नोर करतो ना, असं वाटतं की नाही. पण मग अशा वेळेस हे करणं गरजेचं आहे असं वाटतं का? हां, काय वाटतं सुमित? बरोबर आहे ते. म्हणजे आपण जर असं कोणाचं ऐकून घाबरलो, आपण कोणाचं ऐकून घाबरलो नाही पाहिजे, आपल्या निश्चय आपण ठाम राहिलं पाहिजे. येस येस येस. पण समजा असे लोक करतात ना, समजा निगेटिव्ह थोडा आपण विचार केला तर, कारण काय मार्केट हे खूप निगेटिव्ह फुल आहे, बरोबर. मग रिलेटिव्ह, फ्रेंड्स, सुरुवात आपल्या घरापासून, अरे खूप काय तू करत होतं, कशा कामाला हात लावला नाही, असं केलं तसं केलं. तर मग अशा वेळेस तुझं निगेटिव्ह ओपिनियन काय असेल? जर तू ठरवलेला अंदाज खरा ठरला नाही तर तुझं ओपिनियन काय असेल? तुझं मत काय व्यक्त करशील? आता जेवढी मी मेहनत घेतो तेवढं तर मला मिळणारच आहे. हां हां. जर कोणी आपल्याला मागं खेचण्याचा आपलं स्वप्न पूर्ण करून देत नसत तर आपण त्याला असं टाळून द्यावे, मग त्याला इग्नोर करणं गरजेचं आहे. येस. म्हणजे तुला जे मिळणार आहे, समजा जर मार्क समजा ठरवलेला अंदाज तो खोटा ठरला किंवा कमी मिळाले तर तुला असं दुःखी होईल असं तुला वाटतं का तू स्वतः? नाही, कारण की आपण जेवढं मेहनत करतो ते आपल्याला फळ भेटणारच आहे, तेवढं जास्त कमी भेटणार नाही. म्हणजे जसं आपण केलेलं आहे त्यानुसार आपल्याला फळ मिळणार. हो. ओके, तुला काय? जेवढे आपण प्रामाणिकपणे मेहनत केली तेवढं तर मिळणारच. त्याच्यामुळे लोकांकडे जास्त लक्ष द्यायचं नाही आणि मेहनत, त्याच्यामुळे काही जास्त दुःख व्हायचं काही कारण. जो होगा देखा जाएगा. जो होगा देखा जाएगा. लोकांना काय काम आहे, तेवढेच काम आहे. दुर्लक्ष करायचं. आपण जेवढी मेहनत घेतली तेवढं तर पाडणार. 100%. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. येस, तुझं काय मत आहे? आपली मेहनत आपण जेवढी केली तेवढे मार्क भेटणार आहे. लोक तर बोलतच राहते, त्यांना इग्नोर करत राहायचं आणि रिटर्न परत बाउन्स बॅक करायचं आहे. येस. म्हणजे तुम्हाला किती जणांना असं वाटतं की 10वीचे मार्क म्हणजे तुझी लाईफ आहे? 10वीचे मार्क म्हणजे तुझी लाईफ आहे असं तुला वाटतं? कारण की मग 10वीपासून प्रवास सुरू होतो पुढं शिक्षणाला. 10वीपासूनच पुढं शिक्षणाचा प्रवास चालू होतो असं कोणी सांगितलं तुला? लय लोकांनी. म्हणजे किती एकतरी अंदाज? 1 लाख, 2 लाख किंवा 1000, 500? आमच्या गल्लीतले पोरं आहे ना, ज्यांचे झाले ना शिक्षण, ते म्हणले की 10वीचे मार्क म्हणजे जीवन आहे. जीवन नाही, शिक्षणाच्या बाबतीत पुढे जर का जायचं असलं तर 10वीचे मार्क खूप मॅटर करतात. नाही बरं, नाही असं तुझं ओपिनियन बरोबर ना, त्याचं ओपिनियन आहे. तुला काय वाटतं ह्या प्रश्नाबद्दल? तुझं काय ओपिनियन आहे? 10वीचे 12वीचे मार्क म्हणजे आपल्याला, आपण काहीतरी शाळांत परीक्षा पास केली फक्त एवढं पुरतं सीमित असतं. भविष्यात आपण काय करू शकतो ते सांगू शकत नाही. काहींचं माइंड बिझनेस मध्ये लावू शकतं, काही आपलं दुसऱ्या ठिकाणी आपलं माइंड देऊ शकतात. त्याचं मार्काचं तसं काहीच संबंध नाही. मार्क फक्त चांगली साईड निवडण्यासाठी, कॉलेज निवडण्यासाठी तिथपर्यंत. म्हणजे हा एक युनिक पॉईंट आहे. म्हणजे तुमचे मार्क कशासाठी क्रिएट केले जातात, हायलाईट केले जातात की एक चांगलं कॉलेज मिळावं, बरोबर, किंवा तुम्हाला चांगली एक साईड मिळावी, त्यासाठी तुमचे मार्क हायलाईट केले जातात. पण लाईफला घडवण्यासाठी मार्क्सचा काय व्ह्यू आहे, काय त्याचं म्हणजे काय आहे का असं तुला वाटतं का? मार्कांचं म्हणजे लाईफ आणि मार्कांमध्ये जमीन आसमानच फरक आहे. खूप फरक आहे. येस. ओके, तुझं काय ओपिनियन आहे त्याबद्दल? माझं पण हेच ओपिनियन आहे की 10वी आणि 10वीच्या मार्कावर तर काहीच डिपेंडंट नसतं की तुला किती मार्क पडले ते 10वीचं फ्युचरमध्ये जाऊन कोणीच विचारत नाही. जसं की काही लोक बरेच आता अंबानी, जसं की ते 4थी फेल होते तरी पण ते खूप मोठे बिझनेसमॅन आहेत आता. आपण त्यांना विचारत नाही का तुला 10वीला किती मार्क पडले होते किंवा 12वीला किती मार्क पडले होते, त्यांना तसं कोणीच काही विचारत नाही. पण त्यांच्या
ब्रँडनेस म्हणजे त्यांच्या नावाचंच एक ब्रँड झालेलं आहे आता तयार. म्हणजे त्यामुळे असं मला वाटतं की 10वी आणि 12वीच्या मार्कांना एवढं काय महत्व नाही दिलं पाहिजे. जरी कमी पडले तरी कोणी विचारणार नाही फ्युचरमध्ये. आपला गोल जर एकदम ठाण असेल आणि आपण त्याच्यावर खूप मेहनत केली असेल तर असे काही आपल्याला मार्क कमी म्हणजे मिरॅकल्स होतात ना. जर तुमचं गोल फिक्स असेल आणि तुमची मेहनत जर प्रामाणिक असेल तर चमत्कार होतात. फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या की जर समजा तुमचं गोल आहे क्रिकेटर व्हायचं आहे तर मग 10वी पास झालात किंवा जर 90% असेल तरच तुम्ही बॅटला हात लावू शकता का? नाही, तसं नाहीये. जसं तेंडुलकर पण ते पण 10वी पण नापास आहेत पण तरी त्यांना कोणीच विचारत नाही तसं त्यांच्या सेंचुरी ओळखल्या जातात. येस म्हणजे फीचर्स क्रिएशन्स खूप महत्वाचे आहेत. तुझं काय ओपिनियन आहे त्याबद्दल? एका हिशोबाने महत्वाचे त्यांनी लायसन्स भेटत पुढं आपण काही करू. म्हणजे कोणतं लग्न करायचं लायसन मिळतं? नाही, मग कोणतं? गाडीचं लायसन. हा. पण मग आता गाडीचं लायसन तुला ड्रायव्हर व्हायचंय का मालक व्हायचंय? मालक व्हायचंय पण ती लायसन्स 10वी पास लागते. बरं असू दे, काय प्रॉब्लेम नाही. ओके. हा, तुला काय वाटतं? 10वी थोडी आपले फक्त बेस आहे. हा. आपलं काही इतकं जीवन नाहीये. आता आपण जे ठरवतो ते आपण केलं तरच आपलं जीवन आहे. हे आपलं जीवन नाही 10वी. येस. ओके, तुझं काय वाटतं? पुढे जाऊन आपण करिअर मध्ये काय करणार आहे काय नाही जर विचार करून केलं तर मार्क काय मॅटर करीत नाही त्याच्यामध्ये. येस. आपलं जर का ध्येय असं वेगळं काहीतरी म्हणजे पुढे होऊन काय बांधायचंय काय नाही ते जर का विचार करून केलं तुम्ही एकदम पद्धतशीर तर एकदम पूर्णपणे ती पूर्ण होईल. आणि मार्क काय मॅटर करीत नाही जास्त करून कारण की 11वी 12वी ऍडमिशन तसं पण होणारच. पास झालं पास कुणी होतं ना 11वी 12वी ऍडमिशन पण कुणीच घेईल. आणि परत 12वीच्या नंतर फक्त चांगला अभ्यास करून तिथं चांगले टक्के पडले तर आपण पुढं आपलं करिअर एकदम पुढे चांगलं करू शकतो. ओके, तुझं काय ओपिनियन आहे? मार्क्स फक्त इम्प्रूव्ह करण्यासाठी असते की आपण इंटेलिजंट आहेत त्यासाठी मार्क्स असते. नाही तर मग 10चे मार्क काही एवढे मॅटर करत नाही. 12चे मार्क हे करते कारण की आपल्याला पुढे समजा MBBS काही घ्यायचं असलं तर त्याला मग सायन्स साईडने 12ला मार्क्स पाहिजे जास्त. त्याशिवाय मग चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेता येत नाही. आणि कमी लो कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं तर मग लवकर प्रिपेअर नाही म्हणजे हायर करीत नाही जॉब. लवकर हायर करत. हो, मार्क्स 10चे नाही पण 12चे थोडेसे मॅटर करतात. असं किती जणांना वाटतं तुमच्यापैकी की जर तुमचं कॉलेज चांगलं जर असेल तर तुमची लाईफ घडू शकते? कॉलेज चांगलं जर असेल तर तिथं टीचर्स पण चांगले असतील मग ते टीचर्स आपल्याला जर चांगला अभ्यास वगैरे करून घेतला आपल्याकडून तरच आपण फ्युचरमध्ये सक्सेस होऊ शकतो. जर आपल्याला टीचरच ती बरोबर नाही वाटली तर आपल्या अभ्यासात पण काहीच लक्ष जाणार नाही. म्हणजे बिल्डिंग मोठी पाहिजे की त्या बिल्डिंग मध्ये ट्रेनिंग देणारे मोठे पाहिजे? ट्रेनिंग देणारे मोठे पाहिजे. म्हणजे इथं कॉलेज मॅटर करत नाही बरं का, परत लक्षात ठेवा. कारण तुम्ही अब्दुल कलाम कोणत्या कॉलेजमध्ये शिकलेत ते कॉलेज मोठं नव्हतं. त्या कॉलेजमध्ये त्यांचा हा मोठा होता बरोबर, त्यामुळं ते सायंटिस्ट झाले. म्हणजे लक्षात ठेवा तुमचा नंबर कोणत्या कॉलेजला लागतो किती मोठ्या कॉलेजला लागतो हे मॅटर करणार नाही. तर आपण आत्ता जो डिस्कस केला या डिस्कस करून तुम्ही आत्तापर्यंत डिस्कस केला होता का? असं थोडंसं कॅल्क्युलेशन रिसर्च केलं होतं का तू आत्तापर्यंत? नाही केलं ना. तरी लक्षात घे शेजारचे किती मित्र म्हणताय कोण काय म्हणताय की 10वीचे मार्क मॅटर करत आहे. जीवन घडवण्यासाठी कोणते शिक्षण मॅटर करत नाही. तुमच्याकडे स्किल महत्वाचं आहे बरोबर. तुला काय वाटतं? डिस्कस केलं होतं पप्पाशी मम्मीशी तू? नाही म्हणजे पप्पा मम्मीशी डिस्कस झालं आमचं म्हणजे जेवायच्या टायमाला आता आपण जसं आता आपण रिसर्च करतोय तर असं डिस्कस केलं होतं का? म्हणजे 1-2 वेळेस डिस्कशन झालं पण एवढं डीप मध्ये केलं नव्हतं आपण. जसं आता आपण त्याच्यावरती ओपिनियन सगळेजण मांडतोय तर प्रत्येकाचं. आणि याच्यावरून तुझं काय मत वाटतं? तुला काय वाटतं शुभम कम्प्युटर हे जे ऑर्गनाइज करतं याच्याबद्दल तुझं काय ओपिनियन आहे? ऑर्गनायझेशन एकच नंबर आहे इथलं. म्हणजे याच्यासारखं ऑर्गनायझेशन कुठंच नाही. कारण मी इथं क्लास लावायच्या आधी भरपूर ठिकाणी जाऊन म्हणजे इन्क्वायरी केलेली पण इथं म्हणजे आवडलं आम्हाला लगेच सरांशी बोलणं करून लगेच क्लास लावला. येस. आणि आता आपण जे डिस्कस केलं याच्याबद्दल तुझं काय ओपिनियन आहे? डिस्कशन आपलं म्हणजे एकदम जम पॉइंटला धरूनच असतं. पॉइंटच्या बाहेर आपण जातच नाही. हा, तुला काय वाटतं? शुभम कम्प्युटर इन्स्टिट्यूट खूप चांगला आहे इन्स्टिट्यूट. त्यातले मेनली तर सोनाने सरच खूप त्यातले हे आहेत. त्यांनी आमचा फर्स्ट जेव्हा म्हणजे
जेव्हा मी इथं आलो होतो क्लास घेण्यासाठी तेव्हाच माझा एक सपोज इंटरव्ह्यू टाईप घेतला होता. त्यांनी माझ्याबद्दल थोडीफार माहिती घेतली होती, मला काही प्रश्न विचारले होते. तेव्हा त्यांनी माझ्या करिअर प्लॅन पण घेतला होता माझ्याकडून, का तुला काय बनायचं आहे किंवा कसं काय करायचं आहे तुला. मग ह्या इन्स्टिट्यूट मध्ये फक्त कम्प्युटर गायडन्स नाहीच आहे, पण करिअर गायडन्स पण आहे. या इन्स्टिट्यूट मध्ये म्हणजे आपल्याला सगळंच काही भेटू शकते. सर पण आपल्यासोबत खूप प्रेमाने वागतात, तसं काही भेदभाव कोणाबद्दलच काही भेदभाव नाहीये, सगळ्यांसोबतच एकदम ह्याच्याने वागतात ते. बाकी ते एकदम फर्स्ट क्लास इन्स्टिट्यूट. ओके, तुझं काय ओपिनियन आहे? सर मित्र आणि वागतो, आम्हाला मार्ग दाखवते आणि मारतात पण का? नाही, मार्ग दाखवतात. बरं, मार्ग दाखवतात आणि जीवनात कसं घडलं पाहिजे कसं नाही ते पण चांगलं शिकवतात. बरं, ओके. इथं येऊन थोडंफार असं आपलं भविष्याविषयी सर सांगतात. म्हणजे तुम्ही असं केलं पाहिजे, मग तुम्ही असं आपल्या भविष्यात घडू शकतात. आणि सर फक्त टीचर नाही तर ट्रेनर सुद्धा आहेत. ते आपल्या भविष्याविषयी गायडन्स पण करतात आणि चांगलं पण शिकवतात. येस, ओके. सर एकदम फ्रेंडली आहेत आणि आमच्यासोबत एकदम मित्रासारखे राहतात आणि ते आम्हाला एकदम असं मार्गदर्शन करतात. ते आम्हाला खूप आवडतं आणि त्यांचं एकदम शिकवणं वगैरे सगळे एकदम भारी. आणि शिवम कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट एकदम भारी आहे. तिथे नुसतं कॉम्प्युटरचं नाही शिकवलं तर बाकीचं टेक्निकल नॉलेज पण शिकवलं जातं. करिअर मार्गदर्शन दे. सर एकदम फ्रेंडली वागतात आमच्याकडं. जे काम भारी करतात त्यांना सर वेल्डन बोलतात आणि जे म्हणजे थोडंसं म्हणजे चांगलं नाही करत पण त्यांना पण सर मोटिवेट होऊ म्हणून वेल्डन बोलत राहतात. ओके. तर आपण आता जो तुमच्या येणारा रिझल्ट आहे तो एक वाजता रिझल्ट लागणार आहे. बरं, या रिझल्ट रात्री तुम्हाला काय असं थोडं प्रेशर वगैरे आलं होतं का काय की? हां, म्हणजे रात्री स्वप्नात आला होता का रिझल्ट किती लागणार आहे? नाही आला. हां हां हां. बरं, मला काही प्रेशर येत नाही. आमचे घरचे पण एकदम फ्रेंडली, जेवढे मिळतील तेवढे म्हणजे येस त्याच्यात खुश आहे. हां, म्हणजे ऑलवेज सॅटिस्फाईड. हां, मला तर आज रिझल्टच नाही माझा, सीबीएसई मध्ये ना मी. हां, त्यामुळे काही म्हणजे काही वाटत नाही. वाटलं नाही मला एवढं, पण तरी पण असं वाटलं की माझा रिझल्ट पण असंच येणार आहे या कोरोनाने मला. येस येस येस, म्हणजे शेवटी येणारच आहे. येस, ओके, येस. हां, किती टेन्शन आलं होतं समजा. मग म्हणजे किती टेन्शन. अरे त्याचं बरोबर, त्याचं मत आहे ऐकून त्याला. हां, किती टेन्शन आलं होतं बरं? म्हणजे समजा कसं सांगू, कसं विचारू मी तुला. म्हणजे एक ग्लास भर आलं होतं, एक डायरेक्ट अंडा भरूनच आला होता. मग काय म्हणजे ते टेन्शन मध्ये नक्की काय आलं होतं असं? म्हणजे स्वप्नात आलं होतं की म्हणजे स्वप्नात नव्हतं ना आलं? म्हणजे असं प्रत्यक्षात आलं होतं? काय म्हणलं ते? टक्के पडले तर घरचे काय करते ना, मित्रमंडळी आणि शेजारचे काय बोलते. बरं, अजून एवढं विचारून तुला तो गेला, टेन्शन सांगून गेला तुला की शेजारचे काय म्हणतील, त्यानंतर घरचे काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील. बरं, मग टेन्शनने तुला थोडं रिलीफ केलं का? मग काय केलं, अजून टेन्शन दिलं? मग त्याला काय म्हणलं तू त्या टेन्शनला? त्याला काय विचारलं नाही का? त्याला तू म्हणला नाही का डोंट वरी बी हॅपी? म्हणजे त्याला असं म्हणलं नाही का? काय म्हणला? हां, मग कशाला टेन्शन घ्यायचं? हां, जो होगा देखा जाएगा, त्याला सांगून टाकायचं ना. टेन्शन गेलं असतं ते म्हणलं नाही रे हा स्ट्रॉंग आहे. आपल्याला मजबूत बनायचं का मजबूर बनायचं? मग मजबूत बनण्यासाठी टेन्शन कधी घ्यायचं नाही आहे. ठीक आहे, मग मार्क किती मिळतील, काय होतील, शेजारी काय म्हणतील, आपले घरचे काय म्हणतील. जर घरच्यांना तुमच्यावरती एवढा ट्रस्ट आहे, एवढा विश्वास आहे, तर तुमच्या लाईफमध्ये तुमचे मार्क, तुम्ही तुमच्या घरच्यांना ट्रस्ट द्या, एवढा विश्वास द्या की काळजी करू नका, मार्क कमी मिळो किंवा जास्त मिळो, पण मी तुम्हाला लाईफमध्ये ना सक्सेस होऊनच दाखवेल. हा त्यांना काय करा माहिती का, स्ट्रॉंगनेस द्यायला पाहिजे का नाही? मग टेन्शन चांगलं आहे का घेणं? मग तू का घेतलं? पहिली 15 तारीख सांगली, अचानक
म्हणजे त्याच्यामुळे जास्त टेन्शन आलं. आणि समजा 15ला पण लागणार होतं किंवा 13ला लागणारच आहे, म्हणजे 15ला लागलो जास्त वाढू शकतो का? मार्क वाढतील का? 12ला वाटलं होतं रिझल्ट लागणार नाही, पण दुपारी अचानक रिझल्ट लागणार 13ला लागणार आहे, त्याच्यामुळे टेन्शन जास्त वाढलं. हा. मग आता कमी वाटते का थोडंफार? आता कमी वाटते, एवढी चर्चा झाली. अरे चर्चा झाल्यामुळे कमी वाटायला लागलं ना. अजिबात लोड घ्यायचा नाही. ओके. हां नाही म्हणजे घरचे म्हणले आता तू जेवढी मेहनत केली ती पडणारच आहेत, जास्त लोड घ्यायचा नाही. बरोबर. आणि त्यांनी त्या मार्काने आपलं काय भविष्य हे होणार नाही, तू स्वतःचं भविष्य घडवू शकतो. बरं, मग तुला असं वाटतं का तुझे फ्रेंड किंवा समजा रिलेटिव्ह वगैरे समजा त्यांनी तुला टेन्शन दिलं का रात्री? म्हणजे असं आलं होतं का स्वप्नामध्ये कधी? नाही चाललं तुला? म्हणजे रात्री स्वप्नात येऊन गेलं का? स्वप्न वगैरे काय नाही, काही टेन्शन वगैरे काय नाही आलं. थोडं आलं तर पप्पांना म्हणलं, पप्पा म्हणले काय एवढं टेन्शन न घेऊ, कारण सगळं मार्कावर डिपेंड नाही, तुझी नीतिमत्ता चांगली पॉइंट आहे बरं का, नीतिमत्ता चांगली असली पाहिजे. पास कोणी पण होतंय, पडते तेवढे पडते, जास्त का टेन्शन घेऊ नको. किती छोटं थोडंसं टेन्शन आलं होतं? म्हणजे त्या टेन्शन मध्ये काय आलं होतं म्हणजे असं सांगतो का? असं अचानक अशी भीती वाटायची नाही, कसं किती पडते, जर का काय आकडा खाली गेला आपला, असं नॉर्मल टेन्शन आलं तर पप्पांना म्हणलं, पप्पा म्हणले का याडबड झाला, असं टेन्शन घेऊ नका, असं नाही का, स्वतःला अजून मजबूत बनव, असं नाही का टेन्शन घेऊ नको, कारण की सगळं का त्याच्यावर डिपेंड नाही. जे फेल झाले ते आयुष्यात सगळ्यात वरती गेली, असं पॉइंट आहे बरं का. बरोबर ना, कारण फेल तर काही होणारच नाही तसं, पण जेवढे पडते तेवढे पडते, तुझ्या मेहनतीने पडणार आहे. घरच्यांना जेवढे मार्क्स पडून तेवढे ऍक्सेप्टेड आहे, कारण की त्यांना टेन्शन आलं होतं का तुला? आणि आता आहे का? नाही. का टेन्शन घ्यायचं? बरोबर ना, जेवढं मेहनत केली तेवढे तर मार्क्स भेटणारच आहे. बरोबर. आणि म्हणजे घरचे एवढे अनएज्युकेटेड आहे, म्हणजे शिकेल नाही, पण त्यांना म्हणजे जेवढे मार्क्स मिळेल मला तेवढे माझ्या मेहनतीची आहे, त्यांना चांगली. व्हॉट्सअप वापरतो तू? पण वापरतो? तुम्ही सगळेजण वापरता ना? ओके. त्याचा मालक कोण आहे माहिती आहे तुम्हाला? कोण आहे? आणि व्हॉट्सअप वापरताय नाही माहिती? मार्क जुगर. बरोबर. त्याच्याकडं कोणतीच डिग्री नाही आहे पा, ते त्याचं 10वी पण नाही झालेली. नाव काय त्याचं? मार्क. आज अख्ख्या जगाला त्यांनी काय केलंय? मग तुम्ही का टेन्शन घेताय मार्कचं? फक्त इंडियामध्येच 2 बोर्ड येतं आणि ह्या बोर्डवरती अख्खा इंडिया चालू आहे आणि त्याच्यात लय मोठा झोल आहे. का विचार करता? का टेन्शन घ्या? पण तुम्हाला असं वाटतं का? तुम्ही पाहताल आज उद्या 2 दिवसात न्यूजला पाहता आणि काही मुलं सुसाईड करतात, बरोबर? म्हणजे ह्या गोष्टीबद्दल तुझं काय ओपिनियन आहे सांग बरं. असं करायला पाहिजे का? नाही, डिमोटिवेट तर आपण व्हायलाच नाही पाहिजे. आणि जे मुलं डिप्रेशन मध्ये जातात त्यांना त्यांच्या घरच्यांनी नातेवाईकांनी थोडं मोटिवेट केलं पाहिजे, त्यांना थोडं म्हणजे कंपेअर नाही केलं पाहिजे. हे कंपॅरिझन मुळेच काही मुलं आपलं म्हणजे आत्महत्या वगैरे करतात. म्हणजे असं करायला पाहिजे असं वाटतं. समजा आपले फ्रेंड असतील, रिलेटिव्ह असतील, यांनी काय करायला पाहिजे? मुलाला जवळ घेऊन सांगितलं पाहिजे, बाबा काळजी करू नको, तुझा रिझल्ट लागतोय, बरोबर? किती मार्क मिळतील, जास्त मिळतील, कमी मिळतील, काही काळजी करू नको, फक्त तू असं काहीतरी करून दाखव की तू सक्सेस झाला पाहिजे. पण मार्क वरती जास्त फोकस कर. जीवन एकदा आहे की अनेक वेळेस? एकदा जीवन, एन्जॉय करून जगलं पाहिजे. मग मृत्यूला पण साधन म्हणून जगलं नाही पाहिजे ना, बरोबर? जीवन एकदा आहे तर मग आपण त्याला जगल्यासारखं वाटलं पाहिजे. तर मला वाटतं असं वाटतं, मी जे पॉईंट बोलतोय हे असं होतं का? रिअल फॅक्ट होतं बरं का? 10वीच्या मुलं रिझल्ट वाटलं, जसं आता आपण थोडंसं तुमचं जे काही पॉझिटिव्हिटी क्रिएट करून तुमचं टेन्शन थोडंसं फ्री रिलीफ करतोय, त्यामुळे तुम्हाला पण असं वाटेल अरे काहीच नाही टेन्शन, काय घ्यायचं, जे मिळतील ते, जो होगा जो देखा जाएगा. काय वाटतं तुला या मत? नाही, आपल्याला पण असं वाटतं की जे मिळतील त्यांनी होईल, पण कसं प्रेशरच असतो, पॅरेंट्स वगैरे प्रेशर असतो की पॅरेंट्स काय. याबद्दल तुझं ओपिनियन काय? पॅरेंटनी प्रेशर द्यायला पाहिजे का किंवा कंपॅरिझन करायला पाहिजे का? नाही, पॅरेंट्सनी प्रेशर वगैरे नाही द्यायला पाहिजे, कारण मुलगा आधीच मार्कमुळे डिमोटिवेटेड असतो, पूर्ण स्ट्रेस्ड असतो. त्याला तुम्ही अजून पण खचवतायत पूर्ण, त्याला अजून स्ट्रेस देताय, मग त्याला असं वाटतं की माझा शेवटचा ऑप्शन आता सुसाईडच असेल का? येस. म्हणजे असं वाटतं का नाही तुम्हाला की त्या मार्कमुळं आपल्या हातातून मुलगा किंवा मुलगी जाते? हो, कारण काही पॅरेंट्स ना खूपच जास्त स्ट्रेस देतात. म्हणजे आता थोडंफार बोललेलं ठीक आहे का अभ्यास नाही केला वगैरे, काही पॅरेंट्स मारतात वगैरे पण मुलांना. यावरती तुम्ही काय सजेस्ट करू शकता?
माझं असंच सजेशन आहे की काही बोललं नाही पाहिजे ना. त्यांनी जितकी मेहनत केली तितकेच त्याला पडलेले आहेत. तो काय असा वेगळा काही नाही त्याला, म्हणजे त्यांनी जितका आधी त्यांनी अभ्यास केला जेवढा, त्याची जेवढी बुद्धी होती तेवढाच त्यांनी मार्क कमवलेले आहेत. त्याला बोलून काय फायदा नाही. आता बोलून काहीच फायदा फॅक्ट आहे ना. आता ते मार्क ते चेंज थोडी होणार त्याला बोलून. हा बरोबर, परिवर्तन काही होणार ना. जे झालंय ते मिळणारच आहे. त्यामुळे त्याला आता टॉर्च करून काही उपयोग आहे का? नाही, काहीच नाही. तुझं काय ओपिनियन आहे याबद्दल? हे चांगलं आहे का? मग काय करायला पाहिजे? मुलांवर जास्त प्रेशर नाही दिलं पाहिजे. दिलं नाही पाहिजे म्हणजे असं तुला वाटतं का तुझे आई वडिलांचं किंवा कुणाचं प्रेशर तुला आहे तसं? अजिबात नाहीये. आणि आपण द्यायला पण नाही पाहिजे. विशेष करून तू ज्ञानसरितच आहे, बरोबर. तुमच्या वर्गातल्या मुलाने शेवटच्या पेपरच्या अगोदर सुसाईड केलेला आहे. काय कारण असू शकतं वाटतं तुला? म्हणजे त्यांनी सांगून सुसाईड नाही केलं ना? बरं. पण लोक आता भरपूर जण तर्क वितर्क सगळेजण लावतात. पण सुसाईड केलं त्याला माहिती का केलं तर, आणि गॉडला माहिती त्यांनी का सुसाईड केलं. तर आपण बाकीचे अंदाज लावू शकतो ना, जसं मीडिया लावते असं होऊ शकतं तसं होऊ शकतं. तर म्हणजे योग्य आहे असं तुला वाटतं का? नाही आहे ना. करणं चुकीचं आहे का नाही? बरोबर. येस. तुला काय वाटतं? नातेवाईकांमुळेच मुलं सुसाईड करतात. हां हां हां. की त्यांचं प्रेशर देतात, तुला एवढे टक्के नाही मिळणार असं तसं. बरं. टोमणे विमणे मारतात. मग तिचं मन जे कॅन्डिडेट असतं त्याचं मन असतं खचून जातो. म्हणून खचून जातो. बरोबर. पण असं नाही व्हायला पाहिजे ना. असं नाही व्हायला पाहिजे. घरच्यांनी त्याला प्रेशर नाही द्यायला. पण मग आता तू तुझ्या घरच्यांना कसं समजू शकतो? घरची प्रेशर नाही देत. नाही देत ना. बाकीचे मग तू आता जसं म्हणलं तुला टेन्शन येतं, तर मग त्या टेन्शनमधून मग आता तुला काय वाटतं? मग आता घरचे प्रेशर देतील का तुला? आणि तू घरच्यांचं प्रेशर घेशील का? आणि जर समजा जर तसं झालं तर तू घरच्यांना काय सांगू शकतो? म्हणजे त्यांना काय बोलू शकतो असं वाटतं तुला? कमी टक्के मिळाले. हां हां. 10वी 11वी 12वीत करून टाकतो. वा. म्हणजे परत तू सांगू शकतो येस मी जर 10वीला कमी मिळाले तर मी 12वीला तुम्हाला चांगले मिळून दाखवेल, अजून याच्यापेक्षा चांगली मेहनत करेल. बरोबर ना? ओके. तुला काय वाटतं? म्हणजे समजा जे काही 10वीचे मुलं काही आहेत ते काही नंतर काळानंतर जसे मार्क कमी मिळतात, कमी मिळाले पास होतात, पास झाले तरी पण सुसाईड करतात. कशामुळे माहिती का? कंपायर. त्याला जास्त का मिळाले आणि मला का कमी मिळाले हा विचार डोक्यामध्ये काय केला जातो, आपल्याला एक कमांड टाकून दिले जाते. याबद्दल तुझं काय मत आहे? आता हे सुसाईड करणं हे चुकीचं आहे. तर मार्कावरून सुसाईड करत असेल तर त्याचा जगण्याचा काही फायदा नाही. कारण मार्क आपलं काही जीवन ठरवत नाही. आपण जे मनात ठरवलंय आपण हे करणं ते आपण केलं तरच आपलं जीवन सक्सेस होऊ शकतं. आता घरचे काही देतात मुलांना टेन्शन, पण आता त्यांनी घेतलं नाही पाहिजे टेन्शन. बरं. आता तुम्ही समजा सगळ्यांनी जे प्रत्येकाचं ओपिनियन मांडलं, आपले घरचे तुम्हाला तसं काही बोलले का? काहीच नाही. एकदम फ्रँकली ना? येस. पण मग काही पॅरेंट्स काय रिझन्स असू शकतात तुला काय वाटतं? आता हे जे मुलं सुसाईड करतात त्यांना ते समजलं पाहिजे की आपलं मार्कावर ते सगळं डिपेंड नाही. आपलं आता पहिलेपासून काय मार्क हे शाळा वगैरे असं जास्त काय नव्हतं महाराजांच्या काळात. अरे मग तुम्ही त्यावेळेस महाराजांच्या काळात शाळा नव्हत्या. म्हणजे विचार चेक कर. खूप छान पॉईंट बोलला बरं का. पण महाराजांना 30पेक्षा जास्त भाषा येतात त्यावेळेस. त्यांना असं एकदम असं मित्राद्वारे नाही कसं एकदम माझा मित्र आहे असं त्यांना शिक्षण दिलं होतं. आता हे जे दुसऱ्यांचे आई वडील आहे त्यांना जे ताणतणाव देतात असा मार्काचा याचा त्याचा, पण त्यांना ते समजलं पाहिजे की आपल्या मुलाला देवाने काही ना काहीतरी कला घेऊन पाठवलेलं आहे पृथ्वीवर, काहीतरी त्याच्याकडून कार्य करून घ्यायचंय. त्याच्यामुळे त्याला जास्त ताण नाही दिला पाहिजे. म्हणजे मार्कवरून ताण देण्यापेक्षा त्याच्यातली कला शोधली, त्याचे गुण शोधले पाहिजे. गुण शोधले पाहिजे. माझ्या घरच्यांचा तसं काही ताणतणाव नाही, कारण की त्यांना माहिती की आपली नीतिमत्ता आणि हे सगळं जर चांगलं असलं त्याला त्यांनी त्याची मेहनत केली त्याला त्याचे मार्क पडणार आहे. आणि राहिला प्रश्न नातेवाईकांचा शेजारी पाजाऱ्यांचा त्यांना ते सांगायला गंभीर आई वडील माझे की आमच्या मुलाला कसे पडले काय पडले नाही का त्याच्या हिमतीवर पडले. पॅरेंट्स पोरांना प्रेशर देतात कारण की त्यांना सोसायटी काय बोलेल, रिलेटिव्स काय बोलेल, आपली पोराला मार्क कमी आहे त्यामुळे मग ते प्रेशर देत असतात. पण त्यांना म्हणजे त्यांना सांगितलं पाहिजे की मार्क्स सगळं काही नाही आहे, फ्युचरमध्ये आपण स्ट्रगल केलं ते सक्सेस पक्का भेटणार आणि
असं कोणीच नाही की त्याने स्ट्रगल केलं आणि त्याला फेलियर भेटलं असं नाही. येस येस येस. म्हणजे आपण ह्या सगळ्या ओव्हरऑल याचा एक आपण अंदाज लावला पाहिजे की तुमचे मार्क महत्त्वाचे पण तेवढेच आहेत. जे प्रत्येकाच्या डोक्यामध्ये एक फिक्स असतं की कॉलेज किंवा चांगलं तुम्हाला फील्ड चॉईस करता येते, बरोबर. तर मग मला सांगा, नरेंद्र मोदी BA झालेले आहेत, काय झालेलं आहे? फील्ड कोणती त्यांची? आर्ट्स फील्ड आहे आणि आज जगाचे लीडर आहेत. मग फील्ड मॅटर करते का फील्डिंग मॅटर करते? शोधायला पाहिजे ना. जे इथून पाठीमागचे सायंटिस्ट होते त्यांना जमलं नाही, बरोबर. तर मग यांनी कसं काय शक्य केलं? कारण जो हा बोलला ना, नीतिमत्ता म्हणजे प्रामाणिकपणा, तो पण खूप मॅटर करतो बरं का, लक्षात ठेवा. जेवढं सायन्स मॅटर करतं तेवढं तुमचं आध्यात्मिक पण मॅटर करतं पा, बरोबर ना. जसं सांगितलं, महाराजां त्या काळात थोड्या शाळा होत्या, त्यांना थोडे मार्क होते. आणि जर मार्कवरती महाराज झाले असते तर मग ज्ञानेश्वर माऊली कशावर झाले असते? थोडंसं आपण सगळ्यांनी थोडा विचार केला ना, तर मार्क म्हणजे तुमचं जीवन नाही. मला तुम्हाला याच्यातून शुभम कम्प्युटरचा एकच पर्पज आहे, तुम्हाला रिलीफ करणं, पॉझिटिव्हिटी क्रिएट करणं, निगेटिव्हला पूर्ण तुमच्यापासून स्किप करून टाकणं आणि तुमचं मन नेहमी मजबूर नाही तर मजबूत राहावं, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि कुणालाही न घाबरता एकच वाक्य नेहमी लक्षात ठेवायचं, जे होईल ना ते होईल, जो होगा वो देखा जाएगा. मग इथं लक्षात ठेवा, जर तुम्ही तुमचं प्रामाणिकपणे केलेल्या मेहनत आहे ती मेहनत